आणि गणेशोत्सवाला फक्त काही दिवस शिल्लक राहिल्यानं मुंबईमधील गणेश मूर्त्यांच्या बाजारामध्ये लगबग बरीच वाढलेली आहे। लालबागच्या बाजारामध्ये शाडू माती आणि पीओपीच्या विविध आकारांच्या आकर्षक आणि थीम्सवर आधारित गणेश मूर्ती दाखल झालेल्या आहेत। मात्र यंदा महागाईचा फटका गणेश मूर्तींच्या किमतींना सुद्धा बराच बसलाय। मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये मूर्तींच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे घरगुती गणपती बसवणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबियांचं बजेट मात्र कोलमडून गेलंय। लालबागमध्ये मूर्तींच्या किमती ऐकून बऱ्याच भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर एका आजींना अश्रू अनावरही झाले। त्यामुळे उत्साहात गणरायाचं स्वागत करण्याची इच्छा जरी असली तरी वाढत्या किमतींमुळे भक्तांच्या खिशावर मात्र मोठा ताण आलाय। गेल्या वर्षी मी 7,500ला घेतली होती 2 फुटाची मूर्ती। पण या वर्षी तर भाव ऐकूनच हडबडल्यासारखं वाटलं। म्हणजे मी आता 6 दुकानं फिरून आले, लास्टला इकडे आले आणि अजून इथे मला गणेश गल्लीकडे जायचं आहे की कुठे 4 पैसे कमी मिळतात काय बघायला, पण वाटत नाही। किती किती सांगितले ते यावर्षी? 12,000, 13,000, 15,000। कारण रडायला पण येतं, एकटा कमावणारा असला आणि 5 जण खाणारे असले 15-16 हजारामध्ये घर चालू शकत नाही आणि देवाची मूर्ती पण आम्ही घेऊ शकत नाही।